मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊन टाका. मराठा समाज आणि मी आम्ही शब्दाला पक्के आहेत, राजकारणात नाही जाणार म्हणलं काय नाही जाणार. आमचं आरक्षण देऊन टाका, तुम्हाला विनंती शेवट. फडणवीस साहेबांना दुसरं सांगणं आहे, हाताने सत्ता घालू नका तुमची, मराठ्याच्या नादी लागून सत्ता घालू नका. माझा गरीब शेतकरी मराठा आरक्षणाची वाट बघतो, माझा कामगार मराठा वाट बघतो, मराठ्यांचा व्यवसाय करणारा गरीब मराठा वाट बघतोय आरक्षणाची. वारकरी गरीब मराठा वाट बघतोय, महाराज असणारा गरीब मराठा आरक्षणाची वाट बघतोय. शिक्षक मराठा वाट बघतोय आरक्षणाची, वकील मराठा वाट बघतोय आरक्षणाची, डॉक्टर मराठा वाट बघतोय आरक्षणाची. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही आरक्षण लवकर देऊन टाका, एवढंच मागणं आहे आमचं तुमच्याकडे. लोकांच्या तिथं मजुरीना काम करणारा मराठा वाट बघतोय आरक्षणाची, हमाली करणारा मराठा आरक्षणाची वाट बघतोय, एसटीवर ड्रायव्हर कंडक्टर असणारा मराठा वाट बघतोय आरक्षणाची. फडणवीस साहेब, जीपवर रिक्षावर हॉटेल चालणारा, टेम्पल चालणारा माझा गरीब मराठा आरक्षणाची वाट बघतोय. पोलीसमध्ये असणारा मराठा वाट बघतोय, तहसीलमध्ये असणारा गरीब मराठा माझा वाट बघतोय आरक्षणाची. जरा गोरगरीब मराठींची जाण असू द्या. माझं शहरातला खेड्यातला गरीब मराठा वाट बघतोय आरक्षणाची, मराठा आरक्षणाची. जाणीव असू द्या फडणवीस साहेब तुम्हाला. प्रत्येक पक्षाचा माझा गरीब मराठा वाट बघतोय आरक्षणाची, प्रत्येक पक्षाचा गरीब मराठा. ऊस तोडणारा माझा मराठा आरक्षणाची वाट बघतोय. शेतात रात्रंदिवस कष्ट करून पै गोळा करून आई आजोबा वाट बघते त्या आरक्षणाची. लेकरांना नोकऱ्या लागतील म्हणून छोटा मोठा व्यवसाय करणारे मराठी वाट बघत त्या आरक्षणाची. आरक्षणासाठी पावसात झळकतोय माझा मराठा, इथं अंतर्वाहित गरीब मराठा. फडणवीस साहेब, फक्त आरक्षणासाठी रात्रंदिवस लाखानं गरीब मराठी अंतर्वाहित बसून गरीबाला आरक्षण पाहिजे. कोणत्याही क्षेत्रातला मराठा असो माझा, मग तो सगळ्या पक्षात असला तरी त्याला आरक्षण पाहिजे, नोकरीत असला तरी पाहिजे, व्यवसायात असला तरी त्याला आरक्षण पाहिजे. काबाड कष्ट करणारा मराठ्याला पाहिजे, वारकरी संप्रदायातल्या मराठ्याला महाराजाला आरक्षण पाहिजे. स्वातंत्र्य सैनिक, शहीद झालेले बांधव, मिलिटरीतल्या बांधवांना आरक्षण पाहिजे, पोलीस असणाऱ्याला आरक्षण पाहिजे. सगळ्या राज्यातला मराठा आरक्षणाची वाट बघतोय फडणवीस साहेब. माझी फक्त तुम्हाला एकच विनंती, फडणवीस साहेब ते मराठी शब्दांमध्ये पक्के, मी पण पक्का आहे, माझा समाज पक्का आहे. तुम्ही फक्त आमचं ओडी शब्द 83 क्रमांकाला असलेलं मराठा आणि कुणबी विकासाचे आरक्षण द्या. आम्ही शब्दाला पक्के, आम्हाला काय गरज नाही राजकारणाची. ते एक सांगितलं, तुम्हाला दुसरं सांगतो, तुमच्या हातानं तुमची सत्ता फडणवीस साहेब तुम्ही घालू नका. आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे, आमच्या हक्काच्या मागण्या पाहिजे, त्या मात्र पूर्ण करायचं तुम्हाला शेवटची विनंती. याचबरोबर मराठ्याचं आरक्षण द्या, मुसलमानाचं आरक्षण देऊन टाका फडणवीस साहेबांना. शेतकऱ्यांच्या मालाला भाव देऊन टाका, त्याची कर्जमुक्ती करा. काही कड्याचं आरक्षण आहे त्यांचं त्यांना द्या, रजपुतांचं आरक्षण आहे त्यांचं त्यांना द्या, धनगरांचं आरक्षण आहे त्यांचं त्यांना द्या. आता दलितांच्या मागण्या त्या पुऱ्या करा.
12 बलुतेदारांचे प्रश्न आहेत ते पूर्ण करा. बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्धन करायचा तेवढी करा. महादेव फुलेच्या मागण्या त्याही पुऱ्या करा. आता वडार समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे तो पण मार्गी करा. कसं नको गरिबाचं वाटोळं करता उगाच. एकट्या कोणत्या ओबीसीचे एखाद्या नेत्याचा ऐकून या लोकांच्या मागण्या आहेत. माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे, सगळ्या लोकांच्या मागण्या तुम्ही आता पूर्ण करा. आणि माझ्या मायबाप माझ्या समाजाला सांगतो, नाही पाऊस येऊ नका. मी खंबीरला राहिलो. मी आरक्षण घेऊस तर मराठा समाजालाही सांगतो आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनाही सांगतो, मी पाणी देणार नाही, उपचार घेणार नाही, पण आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही. आता फडणवीस साहेब तुम्हाला एवढं एक शेवटचं सांगतो. फडणवीस साहेब, ही शब्द मात्र तुम्ही पक्का लक्षात ठेवा. मराठ्यांना आरक्षण पाहिजे, ओबीसीतलं, आणि जे हक्काचे 200 वर्षापासूनचं ते देऊन टाका. आम्हाला काही देणं घेणं नाही राजकारण. आणि दुसरं, तुम्ही जर मुद्दा म्हणून दिलं नाही आरक्षण तर तुमच्या हातानं तुम्ही तुमची सत्ता घालू नका. लक्षात ठेवा हे 2 शब्द. आणि शिंदे साहेब, तुम्हालाही सांगतो, मराठ्यांशी दगाफटका तुम्ही करू नका. आम्ही तुमच्या आशेवर वाट बघतो. पण तुम्ही जर आझाद उद्या फडणवीस ऐकून दोघांनी जर मिलीभगत केली आणि जर मराठ्यांना फसवलं, कदाचित आम्हाला शंका येईल म्हणून आज बोलायला तुम्हाला. फडणवीसांचं ऐकून तुम्ही दोघांनी तिघांनी जर मिलीभगत केली तर तुमच्या हातानं तुमच्या पायावर दगड पाडून घेऊ नका. तुम्हाला मी उपोषण करून सावध करतोय. पुन्हा एकदा फडणवीस साहेबांना सांगतो, माझ्या समाजाला आरक्षण पाहिजे, ओबीसीतून ते लवकर द्या. दुसरं, तुमच्या हातानं तुमची सत्ता तुम्ही घालून बसू नका. आणि माझ्या मराठा समाजाला सांग, नाही खूप पाऊस आहे, येऊ नका इकडे, मी आहे तुमचा मुलगा म्हणून लढायला थंडी लय जोडपत नका इकडे, थंडीत पावसात भिजू नका. शांत आपण आपल्या गावात राहा, शांतता बाळगा. हे राज्य शांत राहू द्या. यांना दंगली करायच्या होऊन देऊ नका. आपण आरक्षण मिळाल्यावर आपलं आंदोलन बंद झाल्यावर त्रास ज्यांनी दिला त्यांचा हिशोब करणार, त्रास झालेल्याचा बदला घेणार आपण. सध्या शांत राहा. सगळेजण कुठं काही उद्रेक करू नका, शांत राहा. सगळेजण राज्यातला मराठा पण शांत राहा. इकडं पावसा पाण्यात येऊ नका. आणि अंतरवालीतल्या लोकांनाही सांगतो, मराठा समाज दम खाणार नाही आहे गावाकडे, ते येणारच आहे इकडं राज्यभरातून. आपले घरं उघडे ठेवून जा पावसा पाण्याचे, किंवा काही दारापुढं मोठमोठले काही टाकताय तळट काही पत्रे तर टाका द्या, तो भारत जातील उद्यापासून. किती येऊ नका म्हणलं तरी ऐकायचं नाहीत आपले लोक. काळजी घ्या सगळेजण. सगळ्यांना जय शिवराय. धन्यवाद. तोंड चिटकत आहे, बोलायला त्रास होतोय. धन्यवाद सगळ्यांना. जय शिवराय. शांतता ठेवा थोडे दिवस. आरक्षण घेतल्याशिवाय नाही सुट्टी. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.